चला या. जितू गवळी इज द मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडूमध्ये 26, 4 षटकार आणि गोलंदाजी करताना 1 विकेट. या जितू गवळी. जितू गवळी यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला ट्रॉफी घनश्यामजी भोईर आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्या. जितू गवळी सामना ट्रॉफी देतील. घनश्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते जितू गवळी यांनी सामनावी ट्रॉफी देऊन सन्मानित करताना अभिनंदन. बेस्ट ऑफ लक जितूजी गवळी. पुढील सामन्यांसाठी आपल्याला शुभेच्छा. तांगडी साहेब चेंडू नवीन चेंडू द्या. यानंतरचा सामना असेल सिद्धिविनायक अंजोर आणि जय बजरंग गोरसी. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी तयार व्हायचं आहे. अंजोर आणि गोरसी ग्रुप ई मधून सरवले आणि राहणार हा सामना सुरू होतोय. आणि ग्रुप ए चा आपण यानंतर सामना पाहणार आहोत. जय बजरंग गोरसी ई मधलेच आहे. या चुकून एफ आहे का? चालेल. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करूया त्या खेळाडूचं कौतुक ज्यानं खऱ्या हातानं चालू सामन्यामधून शिकत दिली. कालवार संघाला विजयाचा शिल्पकार जितू गवळी यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊन सन्मानित करूया. दिला ओके. टोपी राहिली का? ओके चालेल. हॅलो अँड बॅक टू नवीन क्रिकेट. आपण जाऊया पुढे एकदा मैदानकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण तो एका बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष जनमान सरवली. चला प्लीज थोडंसं वेलकमिंग या स्पीडअप करा. शक्ती आणि भरत ना. शक्ती आणि भरत ही सलामी जोडी जनमान सरवली संघाची. तर सलामी गोलंदाज संजय. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज संजय माळी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना की घनश्यामजी भोईर एकराईची टोपी या ठिकाणी दिली जाते. त्या खेळाडूचं देखील या ठिकाणी कौतुक केलं जातं. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. शक्तीच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. स्क्वेअर कट केलं होतं चेंडूला. कव्हर क्षेत्र खाली होतं आणि 2 क्षेत्रक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. अरे वा. 18 पॉईंट का? आणि यांची किती? 14. 3 विकेट टाकले त्यांनी. आजच्या गटातनं जर आपण 2 संघाचा विचार केला तर टॉप गट स्वयंभू पायगाव 18 गुणांनी अव्वल दर्जावर. तर 14 गुणांनी द्वितीय क्रमांकावर कालवार संघ. 14 गुणांनी कालवार संघ द्वितीय क्रमांकावर. तर 18 गुणांनी स्वयंभू पायगाव संघ अव्वल दर्जावर.
हा चेंडू थोडासा स्वेरे पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ धावसंख्याकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 6. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज संजय माळी हलक्याच पावलांचा रडम घेताना राईट आर्म ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज भरत. चला यानंतर सिद्धिविनायक अंजोर विपक्ष जय बजरंग गोरसई. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. गोरसई विपक्ष अंजोर. अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहिला. एकच धाव. एका धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 7. थांबा 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 जरा डिस्टर्ब करू नका जरा. या ठिकाणी मात्र अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं थोडासा एस्टेला सोडून खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज अतिशय दक्ष ज्याला पाहिलं ज्यानं उत्तम चेंडूची हाताळणी केली आणि महत्त्वाचा फलंदाज शक्ती याला बाद केलं. अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज बाद होती शक्ती. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच या किशोर चौधरी. जय बजरंग गोरसई या संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आज मैदानामध्ये आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. गोरसई संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सिद्धिविनायक अंजोर आपण देखील या. बघा रानाल संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण कुठल्या प्रकारची हॅट्रिक साधता विकेटची चौकारांची किंवा षटकारांची. तर धर्मेंद्र तांगडी यांच्याकडनं 500 रुपये आणि रिग्नेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साजलाय. चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा उत्तम चौकार फलंदाज किशोर चौधरी याच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या चौकाराने पुढे सकते 11. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. चला पहिल्या ओव्हरसाठी आपण 5 मिनिटं खर्च केलेले आहे. प्लीज वेळेचं सहकार्य करा कारण की पहिल्या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटं अवधी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं. दुसरं गोलंदाज होतं नरेंद्र. नरेंद्र तरे येतोय. भारतीच्या बॅटमधून सुरेख सुंदर फटका आपण सजलाय. मात्र 1 बॉल एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. नरेंद्र तरी याच्या पहिल्याच चेंडूवर अतिशय घणागती असा प्रहार आपण पाहिला. ऑनसाईडचा फटका. भरत चौधरीच्या बॅटमधून चौकार येतो. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 15. चला थोडासा स्पीडअप करा. वेल कमी घ्या. राणा संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू आपण निश्चित पाहिला. थोडासा आपल्याकडे पद्धती चेंडू होता. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. फक्त 1 धाव. धावसंख्याकडे पुढे स्थिती. धावसंख्या होती ती 16.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नरेंद्र तरे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका आहे आणि क्षेत्ररक्षक पंकज याला थोडंसं बीट निश्चित केलं होतं आणि चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षण बीट करून सीमाच्या बाहेर जातोय चौकार. चला सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील या. सिद्धिविनायक अंजूर आपला प्रतिस्पर्धी संघ आणि संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सिद्धिविनायक अंजूर या संघाचा कॅप्टन प्लीज आपण या. पुणे ग्राउंडसाठीचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू जातो मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज किशोर चौधरी याची खेळी मात्र संपुष्टात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडू एस्टनच्या फारच दूरून पंच बाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळ धावसंख्याकडे पुढे सरते. वन केले जाते ते गोलंदाजाला. चेंडू अतिशय बाहेरून फेकला. खराब चेंडूची सांगता आपण पाहिली. धावसंख्या 22. आता मात्र चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तर गोल फलंदाज रबी याला एक 22च्या रूपाने धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 23. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज नरेंद्र तरे. आता ओव्हर क्रमांक दुसरे शेवटचा चेंडू हातातला गोलंदाज नरेंद्र तरे. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 25. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. प्रतिओव्हरचा आपण विचार केला 12.50 सरासरी. तिसऱ्या षटकाला बारामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज तो राम. चंद्रकांत नाईक येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसऱ्या षटकातला गोलंदाज चंद्रकांत. छोटू या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना गोलंदाज. स्ट्राईक रोटेटकडे संधी फलंदाज रबी आला. रबी हा देखील जन 1 सर्व्हिस संघातील महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मधल्या फळीतील अतिशय उत्कृष्ट उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. चला गोलंदाज आपण बेल कमी घ्या. स्पीड अप करा. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना गोलंदाज. ऑपॉलिव्हिल चेंडू सुंदरसा ऑपड्राईव्हचा पटका. चेंडू येतो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी सांगा धावसंख्या होती ती 27. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. फेक थोडीशी रॉंगिंग आपण पाहिली महेश याची आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट होतात. या 3 धावांनी सांगा धावसंख्या होती ती 28. तिसऱ्या षटकाला पारंबाई वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज चंद्रकांत नाईक. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो. 1 शॉट. अख्खा दिवस काम केल्यानं संध्याकाळी पगार नाही झाला शिकत. चला वेल कमी घ्या. स्पीडअप करा. धावसंख्या 27.
आता मात्र चांगला चेंडू, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची उत्तम फेक करताना गोलंदाज चंद्रकांत. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं तुमचं पदल लालित्य असतं, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर. भारताच्या बॅटमधून हा फटका सजलाय, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. 3 धावा, चित्ते की दौड. या 3 धावांनी जन्मान सर्विस संघ वैयक्तिक नाही, वैयक्तिक कोणाचे असतं त्याच्यात, सांघिक 30 धावा आणि वैयक्तिक रवी याच्या बॅटमधून 4 धावा. चला प्लीज थोडंसं गोलंदाज आपण स्पीडअप करा. हा फटका देखील सुरेख सुंदर आहे, 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिसऱ्यासाठी महत्वाचा फलंदाज भरत याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन भोळा. दोन धावा कंप्लीट झाले होते, तिसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि तिसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज रवी हा बाद झाला. मात्र बाद होण्यापूर्वी संघासाठी अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण ज्याने चेंडू पेस केले. किती चेंडू पेस केले? 6 चेंडू पेस करताना 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. नेक्स्ट बॅट्समन येतो भोलेनाथ भोला. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय लेफ्टन आणि फलंदाज बाद. फलंदाज निश्चित सफल झाला होण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न आपण त्याच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर बिग सफलता. चंद्रकांत याचं मी कौतुक करेन, मोठा विकेट, बड़ी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज चंद्रकांत नाईक. बघा राणा संघाच्या केलवणा एक सुवर्ण संधी आहे. नेक्स्ट बॅट्समन जातो शिवा. आपण जर चौकार षटकार किंवा विकेटची हॅट्रिक साधली तर रिग्नेश पाटील यांच्याकडे तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि आमचे सहकारी मित्र धर्मेंद्र तांगडी यांच्याकडे 555 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ट्रिपल 5. अजूनही शेवटचा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. पंकज चेंडूला आडवेल, फेक करेल, मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. शिवायच्या बॅटमधून 2 धावा. धावसंख्या 2 पुढे धावसंख्या होती 34. ओव्हर क्रमांक 3 संपते. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 34. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज राम चौधरी. 3 षटकांची धावसंख्या होती ती 34 ना 34. चला आता सराव बंद करा, आता गोलंदाजी करा. राम चौधरी वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा षटक हाताळतोय. फलंदाज स्ट्राईक रोटेट करतो रवी. नॉन स्ट्राईकसाठी शिवा. ईस्ट जर्मन सर्व्हिस संघाची महत्वाची जोडी आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा पटका. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क? यस.
खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन लवकर रीड करणं फार गरजेचं असतं. ते एक्झॅक्ट आपण मैदानामधून पाहिलं. चेंडूची लाईन लवकर रिकवर केली आणि उत्तम फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि बघता बघता चेंडू देखील कुठेतरी सीमेच्या बाहेर गेला. या 6 धाब्याने संघ धावसंख्या 40. अगेन्स्ट पुन्हा एकदा राम. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. समोरून खेळण्याचा प्रयत्न झाला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल बॅट्समन शिवा याला. बघ शिवा याच्याकडे देखील चांगली आपली चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. चांगले फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये देखील आहे. धावसंख्या एकाने पुढे शकते 41. पुन्हा एकदा गोलंदाज राम आणि फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका साजलाय. खाली क्षेत्र स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जाईल सीमाच्या बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. पुन्हा एकदा ऑन साइडचा फटका साजलाय. चेंडू जातोय. शतरक्षक देखील दक्ष. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांनी सांगायची धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 47. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला उत्तम दर्जाचा चेंडू. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 48. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाज राम चौधरी. ओटापो इनसाइडचा अतिशय चांगला फटका साजला आहे. एक कंप्लीट. महेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा झाल्या कंप्लीट आणि या 2 धावांनी सांगत धावसंख्या होती ती 50 आणि विजयाचं लक्ष असेल ते 51 धावांचं. चला लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जनमन सर्व्हिस संघाचा कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली O2 कालरम केनी. सिद्धिविनायक कंजूर ते उतरतात. अंजूर संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी उन्हे असेल. जनमान सर्व्हिस संघाचा कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला धन्यवाद मोहनदादा भोईर. ग्रुप ईचा आपण मैदानामध्ये सध्या सामना पाहतोय. विलास स्पोर्ट राहणाल आणि जय भोलेनाथ सरवली पाडा. विजयाचं लक्ष आहे विलास स्पोर्ट राहणार संघासमोर 51
50 बनवलेत सरवली संघानं. चला लगेच सलामी जोडी देखील पोचलेली आहे. वा राम आणि चंद्रकांत नाईक. चला सामना लगेच सुरू करा आपण. भरत पाटील ग्रुप ई चा आपण हा सामना आज खेळतोय. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत. ग्रुप ई मध्ये आपण पाहिलं तर विलासपूर राणाल, जवानमन सरवली, सिद्धिविनायक अंजूर आणि जय बजरंग गोरसी हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चला चला स्पीडअप करा लगेच. आपला टायमर देखील मी सेट करतोय. पहिला चेंडू 20 मध्ये खेळलेत. बघूया रवी चौधरी चेंडूला उचलत आहेत. पहिले चेंडू एक सिंगल. दोन 2023-24 चा पण दमन दौरा पाहिला तर राणा संघानं सलग 5 विजयी साखळी सामन्यातून संपादन केले होते. नक्कीच चांगली कामगिरी राहिली होती पंकज भोईर च्या नेतृत्वाखाली. दमन दौरा 2023-24 मध्ये बघूया 24-25 मध्ये राणा संघाची कामगिरी कशी राहील. पहिल्या सामन्यातून 51 धावांचं लक्ष्य आहे. इथे हा चेंडू चाललाय. ऑफ ड्राईव्ह केलेला बघूया. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूला उचलत आहेत. तरी साहेब अंजूर संघ होतोय म्हणजे. चला टॉस करून घ्या. घ्या तरी साहेब घ्या. इथे फटका अगदी झेलची शक्यता आणि झेल टिपलाय. मोठा फलंदाज बाद चंद्रकांत नाईक छोटू.
3 धावा पूर्ण आणि धावसंख्या 7. 7 धावा. अजूनही एक चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे. 51 बनवायचे आहेत. नक्कीच रमेशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याची टॉस केली जाते. नाणेफेकी गोरसे संघाच्या बाजूने लागलेली आहे आणि प्रथम घेतलाय फलंदाजीचा निर्णय. रोहनचं टेन्शन अजून वाढलंय आता. गेले 4 दिवस कॅमेरामॅन आणि आता संगणक म्हणून नाणेफेकी उडवली आहे. आमचे रमेश तरे मोहन दादा खुश आहेत. बघू रोहन आता कोण फिल्डिंगला घेऊन जातोय. या राजू पाटील, मनीष पाटील, सुजित पाटील आणि दर्शन पाटील आमचे जरीमरी अल्लिमगार. अगदी म्हटलं की खूप मोठं नाव भिवंडी तालुक्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमधलं अल्लिमगार गावाचं नाव. वा, अभिनंदन. रवी चौधरी आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेत. अजूनही 40. 3 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. चला मोहन दादा या आपण इकडे. अजून एक सामना आजच्या दिवसातला आपल्याला कव्हर करायचा आहे. इथे फटका फसला. बघूया, चांगला झेल टिपलाय भरत पाटील ना. नरेंद्र तरे एक सिनियर खेळाडू बाद झालेत. नवीन फलंदाज निलेश. निलेश एक चांगले फलंदाज आहेत. बघूया, 17 चेंडूमध्ये 40 धावांचं अजून लक्ष शिल्लक आहे. ते हा चेंडू आलाय डॉट. निलेशसाठी पहिला चेंडू डॉट. काय गोलंदाजीला सुरुवात केली रवी चौधरीनं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 डॉट. हा चेंडू देखील पुन्हा डॉट आलाय. निलेश कडून अपेक्षा आहेत आणि निलेश अगदी वारंवार डॉट चेंडू खेळतात. वेलकम नंदकुमारजी पाटील, अगदी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. ते अजून एक डॉट. अल्लेमर गावचं वैभव अगदी आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव आहे तर ठाणे जिल्ह्याचं नाव. नंदकुमारजी पाटील अल्लेमरचे सुपुत्र आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत. धन्यवाद सर, आपलं स्वागत आहे. दमन दौरा 2024 नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपलं विशेष स्वागत. फक्त एक धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात निलेश हे धावचीत बाद झालेत. चेंडू मध्ये आलेत 12. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये हेमंत पाटील.
8 मिनिटं 27 सेकंद आतापर्यंत घेतलेले आहेत. 3 ओव्हरमध्ये आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. इथे बघूया चेंडू चालला डीप मिड विकेट रिझनला आणि फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. हेमंत 2 ओव्हर 13 धावा. फलंदाज बाद झाले 3. चला गोलंदाज भोलेनाथ चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 9 मिनिटं 40 सेकंद आतापर्यंत घेतलेले आहेत सरोली संघाने 2 ओव्हरसाठी. भोलेनाथ हा चेंडू सोडून दिला. अगदी पंचांनी वाईटचा इशारा केलाय. वाईटनं सुरुवात. भोलेनाथ गोलंदाजांची धावसंख्या 14 धावा. 13+1 वाईट. हा चेंडू आला डॉट. जवानमान सरोली संघाचा आपण सलग 3 स्पर्धेतून पाहिलंय तर 3 ट्रॉफीज त्यांनी उचललेल्या आहेत. कबीर निर्मल, त्यानंतर वडोणेवर आणि त्यानंतर बिनार अशा 3 ट्रॉफी सलग या संघाने उचललेल्या आहेत. चांगली कामगिरी चालू हंगामामध्ये आपण पाहतोय. पंधरा धावा 14 चेंडूमध्ये 15 आलेत. 51 बनवायचे आहेत. हा चेंडू राम चौधरीनं उडवला आहे. बघूया अगदी इथे पंचांनी दोन्ही हात आकाशाकडे 6 धावेचा इशारा केलाय. वा वेल जज कॅच. स्लिम मिडऑफवर स्वतः गोलंदाज भोलेनाथ यांनी राम चौधरी यांचा झेल टिपलाय आणि फलंदाज मात. धन्यवाद पाटील सर, आपला खूप खूप स्वागत आणि तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एकवीस धावा झालेत 16 चेंडूमध्ये. अजूनही 30 धावा बनवायचे आहेत. 8 चेंडूमध्ये 30. आता आव्हान काहीसं कठीण आणि दमाट वातावरण. अंजूर संघ तयार राहा. अंजूर सिद्धिविनायक अंजूर. महेश आलेत न्यू बॅटर. इथे बघूया 2 धावा पूर्ण केलेत. महेश आणि हेमंत. सुरेख चेंडू.
3 ओव्हर, धावा बनवले 23, 13 मिनिट 35 सेकंड मध्ये. नक्की चांगला वेळेच्या बाबतीत सहकार्य आहे. चला चला संतोष पाटील, पिंटू सहकार्य करा मित्रांनो. अजून आपला एक सामना आजच्या दिवसातील खेळायचा आहे. खाली नाणेफेकी झालेली आहे. हा, रोशनची फिल्डिंग आहे, रोहनची फिल्डिंग अंजूरची, आणि गोडसेने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. यस, क्या बात आहे. सुरेख चेंडू सलग संतोष पाटीलला चौथ्या ओव्हरचे 2 चेंडू डॉट टाकलेत. नक्कीच राहणार संघ अगदी पाहिलं तर कुठेतरी संकटामध्ये सापडलाय. आणि हा फटका आपण पाहतोय, आणि इथे देखील झेल टिपलाय. वेलकम दिलीपजी मोरे, जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आणि जोशीलवन भादवाड बस संघाचे यष्टीरक्षक, आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मात्र इकडे आहे जरा, धावा भरपूर बनवायचे, 23 झालेत फक्त. तुम्ही चेंडू टाका. शेवटचे 3 चेंडू आहेत. इथे पंकज भैरचा फटका अगदी आपण पाहतोय कवकावून रिझनला सरसावतोय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 51 बनवायचे आहेत आणि फक्त 24 धावा आतापर्यंत लागलेत. आता शेवटचे 2 चेंडू पहिल्या विजयापासून दूर. आणि हा चौकार आलाय. वेलकम दया मात्रे, रोहन तरे, एवन जोडी, सिद्धेने अंजूर संघाला आपण नेक्शनमध्ये पाहणार आहोत. लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पाच फलंदाज बाद झाले आतापर्यंत. 28 धावसंख्येवर फक्त शेवटचा 1 चेंडू विजयापासून दूर. जानमन सरवली इथे चेंडूला टॅप केला. अगदी चेंडू येतो शॉर्ट स्टाक कव्हर रवी चौधरी यांच्याकडे. आणि इथे हा पहिला विजय जानमन सरवली संघाने दमन चषकाचा इथे साकारलेले अभिनंदन. आणि नक्कीच आपण या सामन्यातील सामन्यावर खेळलेला